ठीक आहे. बघा, पहिला मुद्दा आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा एक भाग आहे, एक प्रकरण आहे, त्याला आपण त्या ठिकाणी सुरुवात करूया. ठीक आहे, ऑल क्लिअर. बरं, चला, पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवतो. जे मुलं आजपासून नवीन जॉईन झालेले आहेत सर्वांसाठी एक सूचना आहे. ती सूचना प्रथमतः व्यवस्थित लक्षात ठेवा. सूचना अशी आहे की ॲप्लिकेशनवरती कोणी मेसेज करणार नाही आहे. तुम्हाला 10 वेळेस सांगून वारंवार तुम्ही ॲपवरती मेसेज करताय. अन्यथा तुमचा ॲप्लिकेशनमधला चॅट बॉक्स कायमचा बंद केला जाईल. ही पहिली सूचना. आणि दुसरी सूचना अशी आहे की बघा, आता आपला हा जो भाग आहे, इतिहास असेल किंवा आपला भूगोल असेल, जास्त काही प्रकरणं झालेले नाहीत. काय बोलतो लक्षात ठेव. चला, व्यवस्थित ऐकून घ्या. तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी प्रॉपरली काही गोष्ट ऐकत नाही आहे, मग तुम्हाला त्या गोष्टी बऱ्याचशा समजत नाही येतं. आणि न समजल्यामुळं मग तुम्ही त्या ठिकाणी ॲप्लिकेशन असेल किंवा बाकी इतर सोशल मीडियावरती मॅसेज करायला सुरुवात करता. बघा, आपल्याकडे थोडंसं वेळ कमी आहे आणि कमी वेळेमध्ये आपल्याला सिलेबस खूप मोठा आहे, खूप मोठा सिलेबस आहे. मी तुम्हाला सांगतो, बाकीचा आता जे तुमचे विषय मी पुढं घेणार आहे, मग त्यामध्ये इतिहास, भूगोल, बाकी इतर विषय असतील. माझी टीचिंग जी आहे बघा, ही एकदम प्रॉपरली मी तुम्हाला सर्व गोष्टी प्रोव्हाइड करतो. त्यामुळे थोडासा वेळ लागतो मला. ठीक आहे, म्हणजे जर बॅच मला फिनिशच करायची असेल तर मी 1-1.5 महिन्यामध्ये ही बॅच फिनिश करू शकतो. परंतु माझ्या मते तशा टीचिंगला काहीच अर्थ नाही किंवा फक्त ते लेक्चर झाले म्हणून झाले असं होऊन जातं. माझं मत असं आहे की जर लेक्चर झाले तर आपल्याला प्रॉपर त्या लेक्चरचा फायदाच व्हायला पाहिजे. आता तुम्ही तुम्हाला माहिती तुम्ही कसे पैसे मॅनेज केले असतील, बरोबर आहे की नाही, आणि ते पैसे मॅनेज करून तुम्ही तुमची फीस माझ्याकडे पे केलेली आहे. तर त्या पैशाचं आपण ज्याला म्हणूया कुठंतरी चीज झालं पाहिजे. त्यासाठी काही सूचना लक्षात ठेवा. चला, 2 दिवस लेट होईल, परंतु तुम्हाला प्रॉपर माझ्याकडनं सिलेबस भेटेल. ही पहिला मुद्दा. तुम्ही यापूर्वी महाराष्ट्रातल्या कोणत्याही माझ्या विद्यार्थ्यांना विचारा की ज्यांनी माझे लेक्चर केलेत, मी कधीच त्या ठिकाणी कोणता पॉईंट स्किप करत नाही आहे. एकदम दम्मानी, एकदम व्यवस्थित, आणि तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मी पुढं जात नाही आहे. त्यामुळं पहिला भाग लक्षात ठेवा. चला, आपले लेक्चर हे कसं चालतील बघा, व्यवस्थित आणि खूप आपण ज्याला म्हणूया काय म्हणताय सर, खूप मोठी भरती येऊन गेली, आता येईल का? थांबा, ते बोलतो मी, तेजस्विनी त्याच्याबद्दल बोलतो. थांब थोडं. हां, काय बोलू तुम्हाला मी, सूचना लक्षात ठेवा. चला, प्रथमतः म्हणजे आपल्याला पुढं जायला सोपं जाईल. बोलतो मी, प्रत्येकाच्या याला आन्सर करेल मी. हां, आता मुद्दा असा आहे की बघा, इतिहास आणि भूगोल ह्या 2 विषय संदर्भात तुम्हाला बोलतो मी. इतिहास भूगोलचे काही प्रकरणं म्हणजे एक प्रकरण झालेले आहे बघा. भूगोलचं युरोपियन कंपन्या प्रकरण झालेलं आहे. आणि दुसरं आपलं प्रकरण चालू आहे ते म्हणजे कोणतं बघा, इंग्रज भारत संघर्ष चालूच, अजून ते संपलेलं नाही आहे. दुसरं भूगोलचं प्रशासकीय विभाग संपलेले आहेत आणि प्रादेशिक आणि प्राकृतिक आपले आज सुरू होत आहे. म्हणजे एक तुमचं प्रकरण झालं आहे. आता जे मुलं नवीन जॉईन झालेत बरं का, व्यवस्थित ऐका, गडबड नका करू, त्यामुळं तुमची त्या ठिकाणी हे होऊन जातं बघा. आता हे झालेले प्रकरणं मी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुमच्या बॅचेसमध्ये व्हिडिओ नावाचं ऑप्शन आहे बघा, तिथं अपलोड केलेले आहेत एक प्रकरण. हा, पण मग आता बरेचसे मुलं असं म्हणतात की सर मग आम्हाला आता ते रेकॉर्डेडच पाहायला भेटलं, लाईव्ह आम्हाला करायला भेटलंच नाही आहे. तर काळजी नका करू. एक प्रकरण जे झालं हे तुमचं मी लाईव्हमध्ये पण घेईल, पण लाईव्हमध्येही मी तुम्हाला एखाद्या दिवशी निवांत तसं मी टाईम मॅनेज करेल आणि त्या टायमिंगमध्ये ते लाईव्हमध्ये तुमचं कव्हर करून टाकेल. पण पहिला भाग जे झालं आहे ते तुम्ही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये काय करा बघा, त्या ठिकाणी पाहून घ्या. एक प्रकरण आहे. आता आजपासून आपण काय करू बघा, आपल्या ह्या भागाला सुरुवात करूया. पहिला मुद्दा, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला एक नवीन पॉईंट या ठिकाणी सुरू करायचं. नाव आहे तुमच्यासमोर, इंग्रज आणि म्हैसूर युद्ध. माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवा. आपण जर या ठिकाणी विचार केला बघा, इंग्रज आणि म्हैसूर युद्धांच्याबद्दल आपण जर बोललो तर सरळ काय झालं बघा, इंग्रज आणि म्हैसूर हे जे काही राज्य आहे, म्हैसूर राज्याचा उदय नेमका कधी झाला? इंग्रज आणि हैदर अलीचंद्र बघा, टिपू सुलतान यांच्यामध्ये एकूण 4 लढाया कशा झाल्या, सविस्तर आपण चर्चा करूया. माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवा. बघा, आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं माहिती आहे का, पहिला तर मुद्दा आपला हाच आहे की हे जे म्हैसूर राज्य आहे, ह्या म्हैसूर राज्याचा उदय नेमका कसा झाला, त्या उदयावरती काय करू बघा, आपण थोडक्यात चर्चा करूया. आणि नंतर आपण जर बघितलं बघा, पुढच्या भागामध्ये म्हैसूरची सत्ता त्या ठिकाणी हैदरच्या हातामध्ये कशी आली, हैदर अलींच्या हाताकडनं किंवा हैदर अलीच्या ताब्यातून ती सत्ता टिपू सुलतानकडं कशी आली, आणि मग नंतर ती सत्ता ब्रिटिशांकडे कशी आली, आपण स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी पुढे जाऊया. ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या, गडबड नका करू.
माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवतो बघा, आपल्या भारतामध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी तुगलक एम्पायर होतं बघा, कोणतं त्या ठिकाणी तुगलक, म्हणजे तुगलकांची सत्ता आपल्या ज्यावेळेस भारतामध्ये होती त्यावेळेस एक तुगलक बादशाह आहे बघा, ज्यांचं नाव लक्षात ठेवू चला, मोहम्मद बिन तुगलक. काय बोललोय मी? मोहम्मद बिन तुगलक जे आहेत यांच्या कालखंडामध्ये आपण जर बघितलं तर विशेष करून बघा त्या ठिकाणी दक्षिण भारतामध्ये दोन नवीन प्रादेशिक सत्ता निर्माण झाल्या. कुठं बोललो मी? दक्षिण भारतामध्ये. त्यातली पहिली सत्ता आहे बघा 1336 मध्ये, आणि ती सत्ता लक्षात ठेवू चला, आपण तिला नाव देऊया बघा विजयनगरचे साम्राज्य. काय बोललोय मी? विजयनगरचे साम्राज्य ही एक सत्ता निर्माण झाली बघा. आता पहिला मुद्दा असा आहे, मग विजयनगर ही सत्ता किंवा विजयनगर साम्राज्य जे आहे हे नेमकं कोणी निर्माण केलं? तर लक्षात ठेवू चला, दोन भाऊ आहेत, त्यापैकी पहिल्या मुलाचं नाव आहे बघा हरिहर, आणि सेकंड एक मुलाचं नाव लक्षात ठेवू चला बुक्क म्हणून, हरिहर आणि बुक्क. त्यानंतर आपण जर अजून थोडंसं पुढे गेलो बघा 1347 मध्ये एक अजून एक साम्राज्य निर्माण झालं, ज्या साम्राज्याचं नाव लक्षात ठेवू चला आपण ज्याला त्या ठिकाणी बहामनी साम्राज्य म्हणूया. आणि हे साम्राज्य जर कोणी निर्माण केले तर त्यांचं नाव लक्षात ठेवू चला बघा हसन गंगू बहामनी, हे त्यांचं नाव आहे. काय बोललो मी? हसन गंगू बहामनी. आता पहिला भाग लक्षात ठेवू चला बघा, आपण जर बघितलं तर मग झालं काय, दोन सत्ता आहेत विजयनगर आणि बहामनी दक्षिण भारतामध्ये. विजयनगर सत्ता निर्माण केली बघा हरिहर व बुक्क, आणि बहामनी एम्पायर निर्माण केलंय हसन गंगू बहामनी याने. पुढच्या काही कालखंडामध्ये म्हणजे ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये आता तुगलकांची सत्ता संपली आणि मुघल कालखंड सुरू झाला 1526च्या नंतर. त्यानंतर आपण जर बघितलं बघा 1565 मध्ये दक्षिण भारतातल्या काही राज्यामध्ये, विशेष करून या दोन राज्यामध्ये एक मोठं युद्ध झालं, आणि त्या युद्धाचं नाव लक्षात ठेवू चला बघा आपण ज्याला त्या ठिकाणी तालिकोटचं युद्ध म्हणूया. काय बोललो बघा? तालिकोट. आणि पहिला भाग लक्षात ठेवू चला, ह्या तालिकोटच्या युद्धामध्ये काय झालंय, हे दोन्ही जे काही साम्राज्य आहेत हे साम्राज्य काय झालं बघा त्या ठिकाणी पूर्णपणे डिस्ट्रॉय झाले, पूर्णपणे आपण ज्याला म्हणूया हे विस्कटीत झाले. मग विस्कटीत झाल्यामुळे काय झालं माहिती आहे का, ह्या साम्राज्याचे तुकडे पडले. तुकडे म्हणजे शाह्या, आणि शाही म्हणजे सत्ता, सत्ता निर्माण झाल्या. मग त्यामध्ये तुमची कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही, बरीदशाही, बरोबर आहे की नाही, अशा सगळ्या काय झाल्या बघा त्या ठिकाणी शाह्या निर्माण झाल्या. परंतु आता पहिला भाग आपण जर बघितलं बघा, हे दोन जे भाऊ आहेत हरिहर बुक्क हे त्या ठिकाणी हिंदू आहेत, आणि जर आपण हसन गंगू बहामनी बद्दल बोललो बघा तर वास्तविकता लक्षात ठेवू चला, हे हसन गंगू बहामनी हे त्या ठिकाणी मुस्लिम शासक आहेत. मग आता झालं काय, आपल्या भारतामध्ये सर्व मुस्लिम शाह्या निर्माण झाल्या, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही. त्यापैकी काय झालं माहिती आहे का, एक हिंदू राजा आहे, ज्या हिंदू राजाचं नाव लक्षात ठेवू चला व्यंकट द्वितीय. काय बोलले मी तुम्हाला? व्यंकट द्वितीय. या व्यंकट द्वितीयने काय केलं माहिती आहे का, विशेष करून आपण जर बघितलं दक्षिण भारतामध्ये इथं कर्नाटक सुभा, या ठिकाणी हैदराबाद, बंगाल या भागामध्ये हा तुमचा मराठा सुभा, ओके. आणि इथं आपण जर बघितलं बघा या स्पेसमध्ये आपण जर पाहिलं तर लक्षात ठेवू चला, इथं काय केलं माहिती आहे का, एक जो भाग आहे त्या भागावरती या व्यंकट द्वितीय यांनी सत्ता प्रस्थापित केली, आणि त्या भागाला नाव देऊन टाकलं बघा मैसूर हे नाव दिलं. काय बोलले त्या ठिकाणी? मैसूर. म्हणजे आता सध्याला जर आपण बघितलं बघा तर कर्नाटक राज्यामध्ये मैसूर नावाचा छोटासा पार्ट आहे, तर हा मैसूर पार्ट या ठिकाणी कुणी निर्माण केला बघा? व्यंकट द्वितीय यांनी निर्माण केला. आता पुढच्या कालखंडामध्ये चला, आता एक पहिला भाग लक्षात ठेवू चला, मैसूर राज्याचा उदय कसा झाला हे आपण बघितलं. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, ह्या मैसूरवरती पहिला भाग आता व्यंकट द्वितीय यांची सत्ता आहे. पुढच्या कालखंडामध्ये आपण जर थोडंसं पुढे गेलो 1700च्या ड्युरेशनमध्ये, म्हणजे एक आपण जर बघितलं बघा पुढच्या कालखंडामध्ये व्यंकट द्वितीय यांच्याकडनं ही जी सत्ता आहे त्यांचे वंशज पुढचे, ज्यांचं नाव लक्षात ठेवू चला बघा चिक्क कृष्णराज यांच्या हातामध्ये आली. काय बोललो मी? चिक्क कृष्णराज. परंतु आता चिक्क कृष्णराज जे आहेत हे लहान होते, त्यामुळे काय केलं माहिती आहे का, चिक्क कृष्णराज यांच्या ज्या आई आहेत यांनी काय केलं, या मैसूरचं प्रशासन पाहण्यासाठी दोन व्यक्तीला नेमलं. त्यापैकी पहिला व्यक्ती आहे बघा नंदराज नावाचा, आणि सेकंड एक व्यक्ती आहे त्या ठिकाणी देवराज नावाचा. आता पहिला भाग लक्षात ठेवू चला, जर आपण नंदराज यांच्याबद्दल बोललो तर नंदराज सरळ हे त्या ठिकाणी या मैसूरचे मुख्य सरसेनापती आहेत. आणि जर आपण या देवराजबद्दल बोललो बघा तर देवराज हे त्या ठिकाणी मैसूरचे मुख्य या ठिकाणी वित्त अधिकारी किंवा महसूल संदर्भातलं जे पूर्णपणे प्रशासन आहे हे त्या ठिकाणी देवराज पाहत आहे. आता मुद्दा असा आहे, नावाला फक्त चिक्क कृष्णराज हे राजे आहेत, परंतु खरी सत्ता या दोन भावांनी काय केलं बघा त्या ठिकाणी मैसूरमध्ये या ठिकाणी प्रस्थापित केलेली आहे. ठीक आहे, किंवा दोघांच्या हातामध्ये मैसूरची खरी सत्ता आहे. बघा आता इथं आपल्याला काय करायचं आहे, मग या मैसूरमध्ये एक व्यक्ती आहे बघा ज्यांचं नाव लक्षात ठेवू चला हैदर अली, आपण ज्यांना म्हणूया काय त्या ठिकाणी हैदर अली. आता हैदर अली कोण आहेत आपण थोडंसं त्याबद्दल बोलूया.
बघा हैदर अलीचा जन्म जो आहे तो त्या ठिकाणी 1722 मध्ये झालाय. कधी बोललाय? 1722 मध्ये. आता 1722 मध्ये आत्ता सध्याला आपण जर बघितलं बघा, जे कर्नाटक राज्य आहे, कोणतं राज्य? कर्नाटक. आणि या कर्नाटक राज्यामध्ये बघा एक कोलार नावाचं ठिकाण आहे. कोणतं बोलले? कोलार. या कोलारमध्ये काय झालं बघा, ही खान पण आहे, सोन्याची खान. इथं सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया, या ठिकाणी हैदर अली यांचा जो जन्म आहे तो जन्म त्या ठिकाणी झाला. आता पुढच्या जर आपण भागामध्ये बघितलं बघा, हैदर अलीचे जे वडील आहेत हे वडील त्या ठिकाणी म्हैसूरच्या त्यात एक भाग आहे तिथं त्या किल्ल्याचे संरक्षक होते किंवा त्या ठिकाणी किल्ल्याचे ते रक्षणदार होते. आता पुढच्या जर आपण भागामध्ये बघितलं बघा, तर हैदर अली यांचा 1740-41 मध्ये म्हणजे वयाच्या 20-22 वर्षी काय केलं बघा, ह्यांनी हैदर अली यांनी एक सैनिक म्हणून काय केले, ह्या देवराजच्या अंतर्गत हा जो नंदराज आहे या नंदराजच्या अंतर्गत काय केलं बघा, किंवा त्याच्या अधिकार अंतर्गत हैदर अली यांनी 40-41 मध्ये एक सैनिकामध्ये काय केलं बघा, त्या ठिकाणी म्हैसूरचे सैनिक म्हणून त्या ठिकाणी दाखल झाले. हा पहिला भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे आहे. ओके, आता थोडंसं पुढे चला बघा. आता काय झालं 1740-41 मध्ये, थोडंसं मी तुम्हाला पुन्हा एकदा मराठा राज्यामध्ये घेऊन येतो बघा. मराठा राज्यामध्ये विशेष करून काय केलं बघा, मराठ्यांचे जे सरदार होते, मग त्या ठिकाणी भोसले असतील, शिंदे असतील, होळकर असतील, बाकी तुमचे गायकवाड असतील, यांनी काय केलं बघा, म्हैसूरवरती आक्रमण केलं. कुठं आक्रमण केलं? म्हैसूरवरती. आणि या म्हैसूरवरच्या आक्रमणामध्ये विशेष करून काय केलं बघा, त्या ठिकाणी हैदर अली यांनी एकदम चांगली भूमिका बजावल्यामुळं या ठिकाणी या नंदराजनी काय केलं बघा, हैदर अली यांना 1755 मध्ये, काय बोललो मी, 1700 कधी बघा 55 मध्ये या म्हैसूरमध्ये एक किल्ला आहे बघा, ज्या किल्ल्याचं नाव लक्षात ठेव चला, दिंडीगलचा किल्ला. कोणता बोललो मी? दिंडीगुल. या दिंडीगुलच्या किल्ल्याचं काय केलं बघा, किल्लेदार जे पद आहे हे किल्लेदार पद त्या ठिकाणी देऊन टाकलं. कुणाकडं बघा? कुणाकडं? हैदर अलीकडं. म्हणजे आता एक पहिला भाग लक्षात ठेव चला, सर्वसामान्य शिपाई, तर शिपायानंतर बघा किल्लेदार, या पदापर्यंत हैदर अली काय झाले बघा त्या ठिकाणी पोहोचले. परंतु पहिला भाग लक्षात ठेव चला, हैदर अली ज्यावेळेस दिंडीगुलचे या ठिकाणी किल्लेदार बनले त्यावेळेस त्यांनी काय केलं बघा, सरळ सरळ त्या ठिकाणी फ्रेंचांच्या मदतीने, कुणाच्या बघा? फ्रेंचांच्या. आता वास्तविकता अशी आहे की हैदर अली यांना लिहिता वाचता येत नाहीये. मग हैदर अलीचा एक ब्राह्मण मित्र आहे बघा, ज्यांचं नाव लक्षात ठेव चला, खंडेराव. या खंडेरावांच्या मदतीने काय केलं, हैदर अली यांनी पूर्णपणे या दिंडीगुलच्या भागाचं संरक्षण केलं. आणि या दिंडीगुलमध्ये फ्रेंचांच्या मदतीने काय केलं बघा, फ्रेंच आहेत यांच्या मदतीनं या ठिकाणी आधुनिक जे शस्त्रागार आहे, आधुनिक शस्त्रागाराची काय केली बघा, या भागामध्ये इथं त्यांनी स्थापना केलेली आहे किंवा निर्मिती केलेली आहे. तो एक पहिला भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता झालं काय बघा, पुढच्या भागामध्ये आपण जर बघितलं, खंडेराव हे जे ब्राह्मण मित्र होते यांनी काय केलं माहिती आहे का, जे राजमाता आहे या चिक्क कृष्णराजची, तुम्हाला मगाशी बोललो मी, खरी सत्ता म्हणजे फक्त नावापुरते राजे आहेत, सत्ता दोघांच्या हातामध्ये आहे. मग या राजमातेने काय केलं बघा, खंडेरावांच्या मदतीनं एक प्लॅन केला. आणि तो प्लॅन असा होता की या दोन भावांना तिथून हटवणं. कुणाला बघा? नंदराजला आणि देवराजला. आणि या दोन भावांना हटवून त्या ठिकाणी म्हैसूरची सत्ता जी आहे, म्हैसूरचा मुख्य प्रशासक म्हणून किंवा मुख्य शासक म्हणून या ठिकाणी हैदर अली यांना नियुक्त करणं, हा तो प्लॅन होता. कारण की या दोघांनी फक्त नाव यांचं होतं, परंतु सगळी सत्ता दोघांच्या हातामध्ये होती. मग 1760 मध्ये काय झालं बघा, तो प्लॅन त्या ठिकाणी झाला. आणि 1760 मध्ये हा प्लॅन जो आहे तो प्लॅन त्या ठिकाणी सक्सेस झाला. आणि तो प्लॅन सक्सेस होऊन 1760 मध्ये या ठिकाणी काय झाले बघा, हैदर अली जे आहेत हे हैदर अली या ठिकाणी सरळ सरळ म्हैसूर हे जे राज्य आहे या म्हैसूर राज्याचे काय बनले बघा, त्या ठिकाणी मुख्य प्रशासक बनले. आता पहिला भाग लक्षात ठेव चला. मग ज्यावेळेस हैदर अली म्हैसूर राज्याचे मुख्य प्रशासक बनले त्यावेळेस काही मॅटर इथं क्रिएट झाला बघा. तो मॅटर असा आहे की जे इंग्रज आहेत या इंग्रजासोबत त्या ठिकाणी विशेष करून हैदर अली आणि पुढच्या भागामध्ये टिपू सुलतान यांच्यामध्ये काही युद्ध झाले. असे एकूण त्या ठिकाणी 4 युद्ध. आणि हे 4 युद्धावरती आपल्याला बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलाय. पहिला आहे 1766 ते 1769 मध्ये. दुसरा आहे बघा त्या ठिकाणी 1780 ते 1784 मध्ये. तिसरा लक्षात ठेव चला 1790 ते 1792 मध्ये. आणि चौथा आहे बघा त्या ठिकाणी 1799 मध्ये. असे एकूण 4 जे युद्ध आहेत हे त्या ठिकाणी झालेले आहेत. हा पहिला भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे आहे. ओके, चला आता 2 मिनिटं लक्ष द्या. आपल्याला काय करायचं माहिती आहे का, एक एक युद्धाला या ठिकाणी सुरुवात करायची. पण या युद्धाला सुरुवात करण्याच्या अगोदर काही मुद्दे आपले या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. एक डायग्राम तुमच्या समोर काढतो बघा, थोडीशी या डायग्रामकडे जरा लक्ष द्या. पहिला मुद्दा मी काय करतो माहिती आहे का, दक्षिण भारतामध्ये नेमकं कोणत्या कोणत्या सत्ता होत्या ती ही डायग्राम आहे. आता पहिला मुद्दा आपण जर बघितलं बघा, हा जो तुम्हाला इथं
हा पूर्णपणे जो भाग पाहायला मिळतोय, हा पूर्णपणे भाग जो आहे बघा तो आहे त्या ठिकाणी इथं कर्नाटक सुभा आहे बघा. कोणता बोललोय? कर्नाटक. पहिला भाग लक्षात ठेवा. चला, या कर्नाटक सुभेच्या आपण जर वरती गेलो, या भागामध्ये इथं हैदराबाद नावाचा सुभा आहे. कोणता बघा? हैदराबाद. काय बोलतो? माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. त्यानंतर आपण जर बघितलं बघा, तर इथं या भागामध्ये एक छोटासा इथे एक पार्ट आहे आपला, तो म्हणजे कोणता बघा त्या ठिकाणी? मैसूर नावाचा पार्ट आहे. कोणता बोललो बघा? मैसूर. काय बोलतो? माझ्या बोलण्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या. त्यानंतर आपण जर बघितलं बघा, या भागामध्ये आपण जर विचार केला तर एक मोठं एम्पायर आहे, ज्या एम्पायरचं नाव लक्षात ठेवा. चला, मराठा एम्पायर. त्यानंतर सर्वात मोठं एक एम्पायर आहे बघा, ज्या राज्याचं नाव लक्षात ठेवा. चला, आपण ज्याला त्या ठिकाणी बंगाल म्हणूया. आणि या बंगालच्या जर तुम्ही या भागात गेले तर या भागामध्ये सरळ सरळ इथे एक उत्तर सरकार आहे. उत्तर सरकार इथं पण त्या ठिकाणी ब्रिटिश आहेत. उत्तर सरकार. आता काय बोलतोय? थोडंसं माझ्या बोलण्याकडे प्रत्येकाने लक्ष द्या. या भागामध्ये त्रावणकोर नावाचं एक छोटंसं राज्य आहे. कोणतं बघा? त्रावणकोर. बोलण्याकडे लक्ष द्या. या भागामध्ये छोटंसं इथे एक पार्ट आहे आणि इथे एक बंदर आहे बघा, फ्रेंच बंदर, ज्या बंदराचं नाव लक्षात ठेवा. चला, माहे नावाचं. आणि ते बंदर त्या ठिकाणी कोणाचं आहे बघा? फ्रेंचांचं. काय बोलतोय? ठीक आहे, लक्षात. आता मुद्दा असा आहे बघा, मॅटर काय झालं, जर आपण हैदराबाद बद्दल बोललो, कर्नाटक बद्दल जर बोललो बघा, तर कर्नाटकमध्ये मद्रास एक शहर आहे जे आपण पाठीमागं बघितलंय. आणि याच कर्नाटकमध्ये जर बघितलं बघा, या ठिकाणी सरळ सरळ पॉंडेचेरी हे पण एक शहर आहे. आता मद्रास बद्दल आपण जर चर्चा केली तर मद्रास शहर पूर्णपणे इंग्रजांच्या कंट्रोलमध्ये आहे. आणि आपण जर पॉंडेचेरी बद्दल बोललो बघा, तर पॉंडेचेरी हे शहर पूर्णपणे या ठिकाणी फ्रेंचांच्या कंट्रोलमध्ये आहे. आता 2 मिनिटं लक्ष द्या, मॅटर नेमका काय झाला. आणि हा मॅटर हा झाल्यामुळं म्हणजे आपण काय करू बघा, आता सरळ सरळ तुमचं पहिलं इंग्रज आणि हे जे मैसूर युद्ध आहे आपण त्याच्याबद्दल चर्चा करतोय. पहिलं इंग्रज आणि मैसूर युद्ध. पहिला भाग वर्ष जर तुम्ही बघितलं बघा, एक चार्ट तुमच्या समोर मांडतो मी. हा चार्ट आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. पहिला भाग लक्षात ठेवतो. आपल्याला काय करायचे? एक तर तुम्हाला युद्धाचं वर्ष जे आहे ते वर्ष त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. बघा, पहिलं इंग्रज मैसूर युद्ध 1766 मध्ये सुरू झालंय आणि 1769 मध्ये काय झाले? या ठिकाणी संपलंय. त्यानंतर युद्धाचं कारण जे आहे हे कारण त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. युद्ध सुरू असताना छोटीशी एक लढाई झालेली आहे, ती लढाई पण लक्षात ठेवा. चला, आणि हे युद्ध थांबवण्यासाठी एक तह केला गेला, तो तह पण त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. बघा, कारणाबद्दल आपण जर बघितलं त्या कारणातही तेच कारण तुम्हाला मी सांगतोय. त्यानंतर लढाई बघा, आपण जर बघितलं तर त्रिनोमालीची एक लढाई आहे बघा. कोणती त्या ठिकाणी? त्रिनोमाली बोलू आपण त्या ठिकाणी. आणि पहिलं इंग्रज मैसूर युद्ध थांबवण्यासाठी काय केलं बघा? मद्रास तह केलाय 1769 मध्ये. या तहाबद्दल पण आपण थोडक्यात चर्चा करूया. परंतु पहिला एक भाग लक्षात ठेवतो बघा, आपल्याला काय करायचं? पहिलं इंग्रज मैसूर युद्ध नेमकं कसं घडलंय, त्याचं बॅकग्राऊंड नेमकं काय आहे आणि युद्धादरम्यान या ठिकाणी नेमकं महत्त्वाच्या घटना कोणत्या घडल्या, ह्या घटना पण तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे आहे. ओके, चला, आता 2 मिनिटं लक्ष द्या. आता झालं काय बघा, 1700 त्या ठिकाणी 67 मध्ये काय बोललो बघा, 1700 काय त्या ठिकाणी 67 मध्ये. आता हे जे उत्तर सरकारमधले इंग्रज आहेत, काय बोलतोय? उत्तर सरकारमधले इंग्रज. आता 2 मिनिटं लक्ष द्या. इथं जर तुम्ही बघितलं बघा, तर मराठा राज्यामध्ये एक भाग आहे, ज्या भागाचं त्या ठिकाणी नाव लक्षात ठेवा. चला, इथं घेतो मी तो भाग. ओके, थोडंसं वेगळ्या कलरच्या पेनमध्ये लिहितो. त्या भागाचं नाव आपण जर बघितलं बघा, तर हा प्रदेश आहे आणि तो प्रदेश लक्षात ठेवा. चला, कोणता बघा? बालाघाट नावाचा हा प्रदेश आहे. कोणता? बालाघाट. आता 2 मिनिटं लक्ष द्या. मग आता हे जे उत्तर सरकारमधले इंग्रज आहेत यांनी काय केलं तर माहिती आहे का? 1767 मध्ये ह्या निजाम सोबत एक करार केला, कारण की हैदराबादमध्ये कोण आहे? निजाम आहे. आणि निजामची सत्ता त्या ठिकाणी या बालाघाटच्या प्रदेशावरती होती थोड्याफार प्रमाणामध्ये. मग आता या इंग्रजांनी काय केलं माहिती आहे का? 67 मध्ये. पण कोणत्या? उत्तर सरकारमधल्या इंग्रजांनी करार केला निजाम सोबत. आणि तो करार असा होता की निजाम जे आहे, निजाम जो हैदराबादचा निजाम जो आहे, हा हैदराबादचा निजाम काय करेल? या ठिकाणी उत्तर सरकारमधल्या इंग्रजांना लक्षात ठेवा. चला, बालाघाटचे जे दिवाणी आहे, ही बालाघाटची दिवाणी त्या ठिकाणी देऊन टाकलं, कारण की हा जो भाग आहे हा सुरुवातीला निजामच्या कंट्रोलमध्ये होता. बालाघाट आक्रमण केलं होतं, जिंकून घेतला होता. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा. चला, 67 मध्ये आपण जर बघितलं बघा, तर या ठिकाणी काय? या ठिकाणी उत्तर सरकारमधले जे इंग्रज आहेत, हे इंग्रजांना या ठिकाणी हे निजाम काय करेल बघा? बालाघाटची दिवाणी देऊन टाकेल. पण आता मुद्दा असा आहे, पहिल्या कर्नाटक युद्धाचं अजून एक कारण आहे बघा. आता कारण तर इथं अजून प्रॉपर सुरू नाही झालं आपलं. कारण कोणतं आहे बघा, की उत्तर सरकारमधले जे इंग्रज आहेत हे बालाघाटवरती एवढे म्हणजे आपण ज्याला म्हणूया त्यांना हाच भाग का घ्यायचा होता? त्याचं रिझन असं आहे, मला सांगा. इथं पण त्या ठिकाणी कोण आहेत? इंग्रज. ओके,
या ठिकाणी आपण जर बघितलं बघा हैदराबादमध्ये पण या ठिकाणी पुढच्या कालखंडामध्ये इंग्रजांची सत्ता त्या ठिकाणी स्थापित झालेली आहे। मी तुम्हाला सेकंड कर्नाटक वॉरमध्ये सांगितलंय, थर्ड कर्नाटक वॉरमध्ये, तिसऱ्या युद्धामध्ये हैदराबाद पण काय केलं बघा, इंग्रजांनी जिंकून घेतलंय। आणि मद्रास किंवा कर्नाटक जो प्रांत आहे तिथं पण काय बघा त्या ठिकाणी ब्रिटिशच आहेत। म्हणजे तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये कर्नाटक सुद्धा पण काय केलं बघा, ब्रिटिशांनी जिंकून घेतलं। आता 2 मिनिटं लक्ष द्या। आता इथं या उत्तर सरकारमधल्या ब्रिटिशांचा प्लॅन असा आहे की बालाघाट जर आपल्या कंट्रोलमध्ये आला तर या बालाघाटच्या माध्यमातून आम्ही काय करू, त्या ठिकाणी या मार्गे या निजामवरती 100% आपण कंट्रोल ठेवूया। आणि निजामवरती जर आपण कंट्रोल ठेवला तर पहिला भाग लक्षात ठेवा, चला आपल्याला या मैसूरवरती पूर्णपणे काय करता येईल बघा, इथं कंट्रोल प्रस्थापित करता येईल। प्लॅन कुणाचा, उत्तर सरकारमधल्या इंग्रजांचा। परंतु आता दुसरा मुद्दा आहे, आता इथं मैसूर हा जो काही सुबा आहे या सुब्यावरती मद्रास मधल्या सरकारची नजर आहे। म्हणजे यांना वाटतं की आपण काय करू बघा, या निजामच्या मदतीनं मैसूरवरती आक्रमण करू। यांना वाटते त्या ठिकाणी आपण काय करू बघा, बालाघाटच्या मार्फत निजामच्या सहाय्याने आपण काय करू, त्या ठिकाणी मैसूरवरती आक्रमण करू, असा प्लॅन त्यांच्यामध्ये इथं सुरू आहे बघा। काय सांगतो लक्षात ठेवा, चला आता पहिला भाग असा आहे। मग काय व्हायचं माहितीये का, हे उत्तर सरकारमधले जे ब्रिटिश आहेत, उत्तर सरकारमधले ब्रिटिश लक्षात ठेवा, चला उत्तर सरकारमधले हे काय करायचे माहितीये का, हे जे काही हैदराबादचा निजाम आहे या निजामला किंवा आपण ज्याला म्हणूया हे जे उत्तर सरकारमधले जे इंग्रज आहेत हे कधी कधी या मद्रासमधल्या इंग्रजांना हाताशी धरायचे आणि यांना हाताशी धरून हैदराबादच्या निजामसोबत करार करायचा आणि करार करून काय करायचं माहितीये का, मैसूरवरती अटॅक करायचा, हा एक त्यांचा प्लॅन चालू आहे। आता काय बोलतो लक्षात ठेवा, चला म्हणजे उत्तर सरकार काय बोलले, उत्तर सरकार, मद्रासमधले इंग्रज आणि हैदराबादचे निजाम या तिघांच्या अंतर्गत प्रशासनामुळे काय झालं बघा, मैसूर हे जे राज्य आहे हे मधल्या काळामध्ये काय झालं बघा, या ठिकाणी बरंचसं संकटात सापडलेलं आहे। पण आता पहिला भाग लक्षात ठेवा, चला त्यामुळे काय केलं माहितीये का, इथं सरळ सरळ हैदर अलीने एक प्लॅन केला आणि तो प्लॅन असा होता बघा, उत्तर सरकारमधले इंग्रज बाजूला राहतील, मद्रासमधले इंग्रज बाजूला राहतील, सरळ सरळ आपण काय करू बघा, मराठा आणि हे जे हैदराबादमधले निजाम आहेत या दोघांना एकत्र आणू आणि काय करू बघा, डायरेक्ट ब्रिटिशावरती आक्रमण करू। प्लॅन कोणाचा आहे त्या ठिकाणी, हैदर अलीचा। परंतु पहिला भाग लक्षात ठेवा, चला म्हणजे इथं काय झालंय, सुरुवातीला आपण जर बघितलं बघा तर हैदर अली यांनी काय केलंय, एक गट तयार केला आणि तो गट आहे हैदर, एक गट लक्षात ठेवा, चला दुसऱ्या त्यांच्या गटामध्ये या ठिकाणी मराठे आले आणि तिसरं जर आपण बघितलं बघा, हे जे निजाम आहेत हे निजाम पण त्या ठिकाणी या गटामध्ये येऊन मिळाले। म्हणजे पहिला एक भाग आपण जर बघितलं तर या ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्यासाठी हैदर अलीने काय केलं बघा, दक्षिण भारतामधला हा जो काही 3 राज्य आहेत या 3 राज्याचा एक गट जो आहे तो गट त्या ठिकाणी काय केलं बघा, या ठिकाणी सरळ सरळ तयार केलेला आहे। तो एक वेगळा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे आहे, ठीक आहे। आता 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या। बघा झालं काय, मग ज्यावेळेस हा एक मोठा गट ब्रिटिशांच्या विरुद्ध निर्माण केला गेला त्यावेळेस या मद्रासमधल्या ब्रिटिशांनी काय केलं बघा, आता मला सांगा मराठा सत्ताचा आपण जर विचार केला तर या मराठा हे जे काय राज्य आहे यांचा याच्यामध्ये काही रोल नव्हता। वास्तविकता हे वाद कुणाचा आहे, उत्तर सरकारमधले इंग्रज, त्यानंतर इथं बालाघाटमधला या हैदराबादचा निजाम आणि मद्रासमधले इंग्रज आणि सेकंड भाग लक्षात ठेवा, चला मधल्या स्पेसमध्ये कोण बघा त्या ठिकाणी, हैदर अली यांचा वाद आहे। मग आता पहिला जर आपण मुद्दा बघितला बघा की ज्यावेळेस असा गट त्या ठिकाणी तयार झाला आणि गट तयार झाल्यामुळे काय केलं माहितीये का, हा जो गट आहे गट कुणाच तयार झाला त्या ठिकाणी, या तिघांचा, आणि गट तयार केला कोणी बघा, हैदर अलीने। हैदर, मराठे आणि निजाम असा गट तयार झाला। त्यावेळेस सरळ सरळ पहिला भाग लक्षात ठेवा, चला या ब्रिटिशांनी काय केलं बघा, प्लॅन केला आणि तो प्लॅन असा होता की या दोघांना या गटापासून फोडण्याचा प्लॅन केला। त्यासाठी मराठा सरदार जे आहेत त्यांना इंग्रजांनी 35 लाख रुपये दिले आणि सांगितलं की तुम्ही काय करा बघा, या गटामध्ये सामील होऊ नका, तुमचा विषय काहीच नाहीये, तुम्ही आता तुमच्या भागामध्ये शांतता प्रस्थापित करा। म्हणजे पहिला भाग आपण जर बघितलं बघा, इथं काय केलं, सरळ सरळ मराठी सेनेला ओके, म्हणजे एकंदरीत सुरुवातीला पहिला भाग लक्षात ठेवला, सुरुवातीला आपण जर बघितलं असा गट त्या ठिकाणी तयार झाला। 2 मिनिट लक्ष द्या। मग आता ब्रिटिशांनी काय केलं माहितीये का, ब्रिटिशांनी पुन्हा हा गट जो आहे तो गट त्या ठिकाणी फोडण्याचा तयार केला। आता गट तयार केला कोणी, हैदर अलीने, पण ब्रिटिशांनी प्लॅन केला बघा। प्लॅन असा आहे की यांनी काही आमिष इथं मराठी सरदारांना दाखवलं, काही आमिष त्या ठिकाणी निजामला दाखवलं आणि ब्रिटिशांनी पुन्हा एक गट तयार केला आणि तो गट बघा कोणता आहे, आता ब्रिटिश यांना येऊन मिळाले मराठी सरदार आणि त्यांना येऊन मिळाला बघा अजून त्या ठिकाणी कोण, हैदराबादचा निजाम। म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवला आणि इथं वेगळं पाडलं कुणाला, तर ते वेगळं पाडलं बघा हैदर अलीला।
आता 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, काय सांगतोय. म्हणजे गट सुरुवातीला हैदरने तयार केला, ब्रिटिशांना वेगळं पाडलं. सेकंड टर्ममध्ये ब्रिटिशांनी गट तयार केला आणि काय केलं बघा त्या ठिकाणी हैदर अलीला या ठिकाणी वेगळं पाडलेलं आहे. हा एक वेगळा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे आहे. ठीक आहे, आता एकंदरीत आपण जर बघितलं बघा, एकंदरीत इथं काय केलं, हैदर अलीने एक प्लॅन केला आणि तो प्लॅन लक्षात ठेवा. चला, आता तो प्लॅन असा होता, मला सांगा या युद्धामध्ये विनाकारण मराठी सरदार भाग घेणार नाही, कारण की त्यांचा याच्यामध्ये काही रोलच नाही आहे. मग बघा झालं काय, हैदर अलीने त्या कालखंडामध्ये इथं सरळ सरळ हे जे मराठी सरदार आहेत यांना 35 लाख रुपये दिले. आता बघा बरं काय सांगतोय, किती लाख रुपये दिले, 35. आणि 35 लाख रुपये देऊन त्यांना ह्या युद्धापासून काय केलं बघा, पूर्णपणे बाजूला सारून दिलं. आणि दुसरा मुद्दा आहे, या ठिकाणी जो हैदराबादचा निजाम आहे बघा, काय सांगतोय, हैदराबादचा जो निजाम आहे या निजाम सोबत काय केलं बघा त्या ठिकाणी, सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया, या ठिकाणी सुरुवातीला शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, पण निजामने या भागामध्ये शांतता प्रस्थापित केलेली नाहीये. निजामने उलट काय केलं माहिती आहे का, एक ब्रिटिश अधिकारी आहे, ज्या ब्रिटिश अधिकाऱ्याचं नाव लक्षात ठेवा. चला, जोसेफ स्मिथ नावाचा अधिकारी. कोणता बोललो बघा मी, जोसेफ या ठिकाणी स्मिथ नावाचा अधिकारी आहे. या जोसेफ स्मिथच्या नेतृत्वाखाली काय केलं बघा, सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया, या ठिकाणी निजामने इथं काय केले, आपण त्या ठिकाणी म्हणूया म्हैसूरवरती आक्रमण केलं सुरुवातीच्या कालखंडामध्ये. परंतु एक आपण जर मुद्दा जर बघितला तर सरळ सरळ पहिला भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा, की जोसेफ स्मिथ हा जो अधिकारी आहे यांनी काय केलं, या ब्रिटिश सेनापतीने हैदर आणि निजाम यांचा चंगम घाटमध्ये, काय बोललो मी, चंगम घाटमध्ये, आणि अजून एक आहे बघा त्या ठिकाणी त्रिनोमाली, या दोन्ही पण युद्धामध्ये काय केलंय, या ठिकाणी पराभव केला. आणि पराभव केल्यामुळे पहिला भाग लक्षात ठेवला, हे जे निजाम आहे हा निजाम त्या ठिकाणी पुन्हा ब्रिटिशांना येऊन मिळाला. परंतु पहिला जर आपण त्या ठिकाणी भाग बघितलं, या ठिकाणी सरळ सरळ हे जे काही आपण जर बघितलं बघा, की बॉम्बे प्रांतातनं एक अधिकारी आहे बघा, कर्नल वूड नावाचा, आणि मद्रासकडनं अधिकारी एक आला बघा त्या ठिकाणी जोसेफ स्मिथ नावाचा, आणि या दोघांनी काय केलं, 1668 मध्ये म्हैसूरवर आक्रमण केलं. परंतु पहिला भाग लक्षात ठेवला बघा, इथं सरळ सरळ म्हणजे आपण असं म्हणू शकतो की म्हैसूर आणि ब्रिटिश यांच्यामध्ये वास्तविकता लढाई झाली, परंतु या युद्धामध्ये फायनली जो पराभव झाला तो पराभव कुणाचाच झाला नाही, ना ब्रिटिशांचा ना हैदर अलीचा. त्यामुळे शेवटी काय झालं बघा, निराश होऊन सगळ्यांनी 1769 मध्ये एक तह केला, आणि ज्या तहाचं नाव लक्षात ठेवा, मद्रासचा तह 1769 मध्ये. म्हणजे आता पहिला भाग लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचंय, फक्त गट तयार झाले बघा, आणि शेवटी चंगम घाट आणि त्रिनोमाली, हैदर अली, जोसेफ स्मिथ आणि कर्नल वूड यांच्यामध्ये थोड्याफार लढाई झाल्या. म्हणजे सुरुवातीला गट तयार केला हैदर अलीने, तो ब्रिटिशांनी फोडला. नंतर गट तयार केला बघा ब्रिटिशांनी, तो हैदर अलीने काय केलं त्या ठिकाणी फोडलेला आहे. आणि शेवटी यांच्यामध्ये ह्या लढाया झाल्या, ज्यांची माहिती आपल्याला या भागामध्ये असणं आवश्यक आहे म्हणजे आहे. आणि शेवटी बघा, हे पहिलं जे युद्ध आहे ते थांबवण्यासाठी जो तह करावा लागला, ज्या तहाचं नाव लक्षात ठेवा. चला, आपण त्याला नाव काय दिलं बघा त्या ठिकाणी, मद्रासचं तह, हे नाव त्याला आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, चला आता थोडंसं या पुढं. मग आता या मद्रासच्या तहाच्या अटी काय काय होत्या बघा. तह झालाय कोणामध्ये, हैदर अलीमध्ये, आणि कंपनी जी आहे बघा ब्रिटिश कंपनी, या कंपनीच्या मित्र राष्ट्रामध्ये म्हणजे मराठे आणि कोण बघा या भागामध्ये हैदराबादचा निजाम, हे कंपनीचे मित्र राष्ट्र आहेत. यांच्यामध्ये काय झालं बघा, हा करार झाला, तो म्हणजे कोणता, या ठिकाणी मद्रासचा तह. पहिला एक भाग लक्षात ठेवा बघा, पूर्णपणे तह जो आहे तो हैदरच्या बाजूने आहे, कारण की झालं होतं त्रिनोमालीमध्ये आणि त्या चंगम घाटमध्ये कुणाचाच पराभव न झाला. परंतु हैदर अलीने काय केलं तर बघा, पूर्णपणे ब्रिटिशांना सळोकी पळो करून सोडलं होतं. त्यामुळे तहामध्ये त्या ठिकाणी तहाची जी बाजू आहे पूर्णपणे हैदरच्या बाजूने होती, तो एक भाग लक्षात ठेवा. आता या तहाने काय काय ठरवलं बघा, की या पूर्णपणे युद्धामध्ये चंगम घाट असेल किंवा त्रिनोमाली असेल, ओके, ह्या दरम्यानच्या युद्धामध्ये एकमेकांनी जो काही एकमेकाचा प्रदेश या ठिकाणी जिंकलेला आहे तो एकमेकाला परत केला जाईल. पहिली अट लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरं जर आपण बघितलं बघा, युद्ध चालू असताना एकमेकाला म्हणजे एक जे सैन्य आहे यांनी काय केलं तर बघा, दोन्ही सत्तांनी काही सैन्यांना कैदी बनवलं होतं. म्हणजे पहिला भाग एकमेकांचा प्रदेश परत केला जाईल. दुसरा भाग लक्षात ठेवा, एकमेकांचे जे काही युद्ध कैदी आहेत त्यांना त्या ठिकाणी परत केलं जाईल. आणि सेकंड भाग लक्षात ठेवा बघा, हैदर अली जो काही तंजावरचा राजा आहे, पुढं मी तुम्हाला याच्याबद्दल बोलतो थोडं मी, याच्यामुळे बराचसा त्या ठिकाणी वाद झालेला आहे. या तंजावरच्या राजाला काय केलं बघा त्या ठिकाणी, आपला मित्र मानेल, हा एक वेगळा भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे आहे. आणि अजून एक काय करा बघा, या ठिकाणी या तहाची अट लक्षात ठेवा, जर दोघावरती पण जर तिसऱ्या एखाद्या शक्तीने आक्रमण केलं तर दोन्ही पण त्या ठिकाणी एकमेकांना मदत करतील. म्हणजे उद्या जर म्हैसूरवरती किंवा हैदर अलीवरती कोणी आक्रमण केलं तर जर युद्ध झालं
तर ब्रिटिश त्या ठिकाणी काय करतील बघा, हैदर अलीला मदत करतील. आणि सेकंड भाग लक्षात ठेवा, चला जर उद्या ब्रिटिशावरती कोणी आक्रमण केलं तर ब्रिटिशांना त्या ठिकाणी कोण मदत करेल बघा, हैदर अली या ठिकाणी मदत करेल. अशा प्रकारचा या ठिकाणी हा पहिला तह जो आहे तो तह त्या ठिकाणी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे की जो झाला बघा या 2 सत्तेमध्ये. इथपर्यंत क्लिअर आहे का? एकदा मला सर्वांनी कमेंट करून सांगा, इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का? लवकर कमेंट करून सांगा, इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का? कमेंट करा लवकर. बोला. यस, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे ना? ठीक आहे. आता काय करू बघा, आपण पुढचे राहिले तुमचे अजून 3 युद्ध. ह्या 3 युद्धाची माहिती आपण घेऊ आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये, चालेल? कारण की बघा हा विषय असा आहे आणि त्यातलं आपण युद्ध पाहतोय, त्यामुळे तुम्हाला एकाच लेक्चरमध्ये सगळे युद्ध समजून सांगणं थोडंसं अवघड असतं बघा. कारण की किचकट पॉईंट आहे, बऱ्याचदा आपल्याला त्या ठिकाणी संकल्पना क्लिअर होत नाही येते. त्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी पुढे चाललो आहे, चालेल? एक 5 मिनटं ते 10 मिनटं आपला ब्रेक राहील. लगेच तुमचं पुढचं लेक्चर भूगोलचं जे आहे ते मी सुरू करतोय. आता 4 वाजून 42 मिनटं झाले, तर 4 वाजून 52 किंवा 53 मिनिटांनी लगेच तुमचं पुढचं भूगोलचं लेक्चर त्या ठिकाणी स्टार्ट होईल, चालेल? थांबूया, तोपर्यंत भेटू लगेच 5-10 मिनिटांनी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.